दादा तुमची उणीव भासतीये. दादांच्या निकटवर्तीयांना अश्रू अनावर झालेत. अजित पवार यांच्या जयंती निमित्ताने नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्ताने राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेते शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहिली जाते. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती या धावपट्टीजवळ विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे पक्षासह अनेक नेत्यांना मोठा हादरा बसला. महाराष्ट्र हळहळला. आज त्यांच्या जयंती निमित्ताने नेत्यांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी त्यांच्या भावनेला अश्रूतून वाट मोकळी केली. ध्यानीमणी नसताना सुद्धा अचानक अजितदादा आपल्यातून गेले. त्यांना आता स्वर्गीय अजितदादा म्हणणं सुद्धा अतिशय जीवावर येत आहे. दादांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, सर्व शिक्षणामध्ये, सहकारामध्ये त्यांनी जे अफाट काम केलेलं आहे ते विसरता येण्यासारखं नाही. सुनीताताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांना पाहूया आणि पक्ष बळकटी करण्यासाठी आम्ही सगळे त्यासाठी मजबूतीनं उभे राहणार आहोत. आणि दादांची आठवण तर येतच राहणार, पण त्या आठवणीतून आमचं काम कसं पुढे जाईल हे आम्ही पाहणार आहोत. वाढदिवसाला आम्ही सगळे भेटायचो. इथं काटेवाडीला ते यायचे आणि आम्ही सगळे जमायचो. आज असा पहिलाच त्यांचा वाढदिवस आहे. आम्हाला त्यांना भेटता येणार नाही. आज सुद्धा विश्वास बसत नाहीये की अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे. बारामतीमध्ये त्यांनी एवढी कामं केली. पुढच्या 25 वर्षाचा, 50 वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते तशी ती कामं करत आलेत. आणि बारामतीकरांना दादांची खूप कमतरता जाणवतीये. दादांनी त्यांच्या प्रखर क्रीडा क्षेत्राच्या इच्छाशक्तीतून अशापैकी सायकलिंगची आंतरराष्ट्रीय स्तराची स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मला या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने किमान 3 ते 4 वेळेला उपस्थित राहण्याचं सद्भाग्य माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालं. पण आज दादांशिवाय या सायकल स्पर्धेचं उद्घाटन करताना मनामध्ये प्रचंड वेदनाही आहे. प्रचंड ब्रह्मावरच्या 45 वर्षाच्या सहवासाचे अनेक क्षण आठवत आहेत. आठवण दादांचा एक स्वभाव होता की दादाचा मोबाईल हा सकाळी साधारणतः 6च्या अगोदर बंद असायचा. 6 पर्यंत दादाचा 5:30-6 पर्यंत त्यांचा मोबाईल चालू असायचा. आणि तो लहानपणापासून दादा, ती गोष्ट मला माहिती असल्यामुळं त्या दरम्यान मी फोन करायचो. आजही वाटतो दादा आपल्यामध्ये आहेत. आणि खरंच सांगतो, आज तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्यावर ही वेळ येईल. आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला दादांना अभिवादन तर करावं लागतंय, हे असं कधीही मनाला वाटलं नव्हतं. माझे सहकारी नव्हते, ते माझे नेते होते. आणि हेच मी सांगितलं की असा दुःखद प्रसंग आपल्यावर येईल असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. तो जो नेत्यानं तो आणला आणि एका विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. आणि म्हणून फार काळजावर दगड ठेवून आज आम्ही जयंती साजरी करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.